श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. मंडळी, आपल्या भारत देशात उत्तर व दक्षिण भारतात श्रावण मास हा वेगवेगळ्या तारखेला सुरू होतो. काही भागात श्रावण महिना हा 15 दिवस आधी तर काही राज्यांमध्ये 15 दिवसानंतर सुरू होतो. असे का? तर हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित असते. आपल्याला दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित व आकाराने वाढताना दिसतो. या चंद्राच्या कलांना शुक्ल पक्ष असे म्हणतात. तर ह्याच चंद्राच्या कला लहान होत जाणाऱ्या 15 दिवसांना कृष्ण पक्ष असे म्हणतात. म्हणून शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस हा पौर्णिमेचा असतो व कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस हा अमावस्येचा असतो. उत्तर भारतीयांचा महिना हा त्यांच्या पौर्णिमात्य पंचांगानुसार पौर्णिमेपासून ते पौर्णिमापर्यंत असा असतो. तर दक्षिण भारतीय अमावस्यांत पंचांगानुसार अमावस्येपासून ते अमावस्यापर्यंत हा मराठी महिना मानला जातो. म्हणून आपल्याला श्रावण मासात 15 दिवसाचा फरक दिसून येतो. वार, तारीख, तिथी जरी वेगळी असली तरी श्रावण महिन्यात भोळ्या शंकराची उपासना केल्याने देवादिदेव महादेव आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात.